श्रोत्यानो, जर आपणाजवळ नवीन करार आहे तर माझ्यासोबत उघडा मार्क शुभवर्तमान 8वा अध्याय. आज आम्ही 8व्या अध्यायाचे अध्ययन करणार आहोत. 8वा अध्याय 7व्या अध्याय इतकाच आहे. यामध्ये सुद्धा कृतीवर जोर देण्यात आलेला आहे. दकापलिसच्या समुद्र किनाऱ्यावर तो 4,000 लोकांना जीव घालतो, अर्थात प्रभू येशू ख्रिस्त 4,000 लोकांना जीव घालतो. नंतर दलमनोथा येथे परुषी येऊन आकाशातून चिन्हाची मागणी करतात. बैसेदा येथे आंधळ्या व्यक्तीचे मित्र आंधळ्याला स्पर्श करण्याची विनंती करतात. पेत्र फिलिप्पाच्या कैसरिया येथे विश्वासाची कबुली देतो. जे काही प्रभू येशूने रोमी लोकांसाठी केले ते त्यांच्यासाठी महत्वाचे होते आणि ते आज आमच्यासाठी सुद्धा महत्वाचे आहे. काय प्रभू येशू खरोखर तारण देण्यास समर्थ आहे? काय तो हे कार्य करू शकेल? तो यहोवाचा सेवक आहे व आम्हाला दिसेल की तो हे कार्य करू शकतो. ह्या अध्यायात आम्हाला दिसतं की आमचा प्रभू अनेक ठिकाणी जात होता. त्या काळात आजच्यासारखे मोठे मोठे रस्ते नव्हते. जरी लहान प्रांत होता तरी पायी चालण्याकरिता कठीण होता. परंतु आम्हाला दिसतं की प्रभू पायी प्रवास करीत होता. काही लोकांना वाटतं की 4,000 जीव घालणे हा चमत्कार 5,000 लोकांना जीव घालण्याच्या चमत्काराची नकल आहे व ते ह्या चमत्काराला दुर्लक्षितात. त्यामुळे काही लोकांना असं म्हणायला वाव मिळाला की 4,000 जीव घालण्याचा चमत्कार हा दुर्लक्षित चमत्कार आहे. ह्या चमत्काराचे स्पष्टीकरण म्हणजे 5,000 जीव घालणे ह्या चमत्काराविषयी लिहिल्यानंतर ह्याविषयी लिहिण्यात आले आहे, जेणेकरून प्रेषितांचा हा दावा की तो चमत्कार करणारा आहे तो मजबूत व्हावा. अर्थातच हे जर खरे असते तर दुसरा चमत्कार पहिल्याहून मोठा असता. 4,000 ऐवजी 10,000 लोकांना त्याने जीव घातले असते. जेव्हा लोक बनावट करून काही सांगतात तेव्हा ते त्याला वाढवून सांगतात, पण येथे मात्र घटवून सांगण्यात आलेले आहे. मोठ्या लोकसमुदायाला जीव घालण्याचे हे 2 चमत्कार बऱ्याच गोष्टीत एकसारखे आहेत. तो हजारोंना जीव घालतो, प्रथम 5,000 आणि दुसऱ्या वेळी 4,000. परंतु येथे 7 अशा गोष्टी आहेत श्रोत्यानो, ज्यामध्ये साम्य नाही, ज्याकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते. पहिली गोष्ट, पहिल्या घटनेत लोकसमुदाय प्रभूसोबत 1 दिवस होता, दुसऱ्या घटनेत 3 दिवस. दुसरी गोष्ट, पहिल्या घटनेत शिष्यांना जा व पहा की काही भोजन उपलब्ध आहे किंवा नाही असे सांगण्यात आले, परंतु दुसऱ्या वेळी विचारण्याआधी ते माहिती गोळा करून तयारीत होते. तिसरी गोष्ट, 5,000 जीव घातले तेव्हा 5 भाकरी व 2 मासे होते. जेव्हा 4,000 जीव घातले त्यावेळी 7 भाकरी आणि थोडे मासे होते. चौथी गोष्ट, पहिल्या वेळेस जेव्हा वल्हांडण सण जवळ होता तेव्हा लोकसमुदायाला गवतावर गटागटाने बसावयास सांगण्यात आले. जेव्हा दुसऱ्या वेळी चमत्कार घडला तेथे हिरवे घास पूर्वेकडे सूर्याच्या उष्णतेने सुकून गेलेले होते, तेव्हा त्यांना जमिनीवर बसण्यास सांगितले. पाचवी गोष्ट, पहिल्या घटनेत आमच्या प्रभूने वर आकाशाकडे पाहून भाकरी आणि मासे दोहोंनाही आशीर्वाद दिला, परंतु दुसऱ्या घटनेत प्रथम त्याने भाकरींना आशीर्वाद दिला, नंतर मासे. सहावी गोष्ट, 5,000 जीव घातल्यानंतर 12 टोपल्या भरून भाकरीचे तुकडे गोळा करण्यात आलेत, परंतु 4,000 जीव घातल्यानंतर 7 टोपल्या भरून तुकडे गोळा झाले. सातवी गोष्ट, अर्थातच ज्या लोकांना जीव घातले त्यांची संख्या प्रत्येक घटनेत फरक होती. 5,000 जीव घातले तेव्हा पहिल्या दिवसाचा तो शेवट होता. येशू त्यांना शिकवित होता, परंतु योहानाच्या सांगण्याप्रमाणे त्याने जीवनाची भाकर देऊन त्यांना तृप्त केले. ह्याला आपण रात्रीच्या भोजनानंतरचे भाषण म्हणू शकतो. 4,000 जीव घातले तेव्हा तो जनसमुदाय येशूसोबत 3 दिवसांपासून होता व त्याची शिकवण ऐकत होता. दैहिक भोजनानंतर शिकवण सुरू राहिली. दुसऱ्या शब्दात हा जनसमुदाय भोजन करण्यास नाही तर प्रभू येशूची शिकवण ऐकण्याकरिता बाहेर आला होता. मला वाटतं हा एक फार महत्वाचा धडा आमच्याकरिता आहे. काय आम्ही रात्रीचे भोजन मंडळात लोक वाढविण्याकरिता उपयोगात आणतो? तर मग आमचा उद्देश चुकीचा आहे. पवित्र शास्त्राचे अध्ययन, सप्ताहातल्या इतर सभा अशाच गोष्टींवर अवलंबून राहतात.
काय परमेश्वर अशा प्रयत्नांना आशीर्वादित करू शकेल? मग आपला उद्देश कितीही चांगला असला तरी आशीर्वाद प्राप्त होणार नाहीत. जेव्हा श्रोत्यानो आम्ही हा अध्याय वाचायला सुरुवात करतो तेव्हा आम्हाला प्रथमच वाचायला मिळते की त्या दिवसात, म्हणजे जेव्हा तो दिकापुलिस येथे होता तेव्हा हे लोक रानामध्ये त्याच्या मागे गेले होते, जी त्यांना शिकवण्यास चांगली जागा होती. परंतु त्या ठिकाणी बाकी गोष्टी उपलब्ध नव्हत्या. आता मोठा लोकसमुदाय त्याच्या मागे चालत आहे. मार्क शुभवर्तमान 8 अध्याय 1-6 वचने वाचूया. त्या दिवसात पुन्हा एकदा लोकांचा मोठा समुदाय जमला होता व त्याच्याजवळ खावयाला काही नव्हते, म्हणून त्याने आपल्या शिष्यांना बोलावून त्यांना म्हटले, मला ह्या लोकांचा कळवळा येतो, कारण आज 3 दिवस ते माझ्याबरोबर आहेत व त्यांच्याजवळ खावयाला काही नाही. मी त्यांना उपाशी घरी लावून दिले तर ते वाटेने कासावीस होतील. त्यातील कित्येक तर दुरून आलेले आहेत. त्याच्या शिष्यांनी त्याला उत्तर दिले, येथे अरण्यात हे तृप्त होतील इतक्या भाकरी कुठून आणाव्या? त्याने त्यांना विचारले, तुम्हाजवळ किती भाकरी आहेत? ते म्हणाले, 7. नंतर त्याने लोकांना जमिनीवर बसाव्यास सांगितले. त्या 7 भाकरी घेतल्या व उपकार स्तुती करून त्या मोडल्या व वाढण्याकरिता आपल्या शिष्यांजवळ दिल्या आणि त्यांनी लोकांना वाढल्या. श्रोत्यानो, इथे काहीतरी फार मनोवेदक आहे. असं वाटतं जणू त्याचे शिष्य 5,000 त्यांनी जेव घातले त्याविषयी विसरून गेले होते. आम्ही सुद्धा असेच करतो. परमेश्वर आमच्यासाठी काही चांगल्या गोष्टी करतो, परंतु थोड्या दिवसांनी आम्ही त्याच्या त्या आशीर्वादांना, त्याच्या त्या सर्व गोष्टींना विसरून जातो. पण पुन्हा जेव्हा गरज पडते ना, संकटे येतात ना, तेव्हा आपण नव्याने त्याच्याजवळ जातो. शिष्यांना माहीत होते की त्यांच्याजवळ किती भाकरी आहेत. कदाचित येशूने 5,000 जेव घालण्याचा चमत्कार पुन्हा करावा असे त्यांना वाटत असावे. ह्यावेळेला कमी लोक होते पण भाकरी अधिक होत्या. परंतु तरीसुद्धा हे खरे होते की इतक्या लोकांमध्ये 7 भाकरी काय? ह्यावेळी कोणाजवळ भाकरी होत्या? एका अज्ञात व्यक्तीजवळ. त्याला एक दिवस त्याचे प्रतिफळ मिळेल. ह्या ठिकाणी हे लोक जमिनीवर बसले. किती मासे होते? फार कमी मासे होते. संख्या महत्वाची नाही, तो मासे मोजत नाही. जेव्हा श्रोत्यानो परमेश्वराचा हात एखाद्या ठिकाणी असतो, जेव्हा तो कार्य करीत असतो, तेव्हा तेथे कशाचीच कमी नसते. सर्व काही अधिक असते. त्याने त्यांना नाश्ता दिला नाही तर पोटभर जेवण दिले. जर एका पुरुषासोबत एक स्त्री व एक बालक आम्ही मोजले तर आम्हाला त्या संख्येची कल्पना येईल. जवळपास 12,000 लोक त्या ठिकाणी होते. 10वं वचन बघा. नंतर लागलाच तो आपल्या शिष्यांसह मचव्यात बसून दलमनुथा प्रांतात आला. दलमनुथा हे स्थान कोठे होते ते आम्ही अगदी अचूक निश्चित करू शकत नाही. ते बहुधा गलील समुद्राच्या किनारी होते व तेथे जाण्यास त्यांना समुद्र पार करावा लागेल. ह्याचाच अर्थ की ते पश्चिमेकडे आलेत. त्यांनी नावेने प्रवास केला व ती जागा उत्तर पश्चिमेच्या किनारी कुठेतरी होती. आता त्याचे शत्रू पुन्हा त्याचा पाठलाग करताना दिसतात. 11-15 वचने. मग परुषी येऊन त्याच्याशी वाद घालू लागले आणि त्याची परीक्षा पाहण्याकरिता त्यांनी त्याच्याजवळ आकाशातून चिन्ह मागितले. तेव्हा तो आपल्या आत्म्यात विव्हळ होऊन म्हणाला, ही पिढी चिन्ह का मागते? मी तुम्हास खचित सांगतो की ह्या पिढीला चिन्ह मुळीच दिले जाणार नाही. नंतर तो त्यांना सोडून पुन्हा मचव्यात बसून पलीकडे गेला. ते भाकरी घ्यावयास विसरले होते आणि मचव्यात त्यांच्याजवळ एकच भाकर होती. मग त्याने त्यास निक्षून सांगितले की सांभाळा, पुरुषांचे खमीर व हेरोदाचे खमीर ह्याविषयी जपून रहा. पवित्र शास्त्रात खमीर चूक किंवा वाईट शिकवणुकीला दर्शविते, ज्याचा शुभवर्तमान अर्थ कधीच होत नाही. आजकाल एक चुकीची गोष्ट शिकवल्या जाते, ती ही की एका स्त्रीने 3 मापे पीठामध्ये जे खमीर लपून ठेवले होते ते शुभवर्तमानाला दर्शविते. शुभवर्तमान पीठाचे चिन्ह आहे आणि खमीर चुकीच्या शिकवणुकीला दर्शविते, जे त्या पीठामध्ये लपविलेले होते. स्वाभाविक माणसाला चवदार लागण्यासाठी एखाद्या खाद्यपदार्थाला स्वादिष्ट बनविण्याची ही पद्धत आहे. खरे पाहता उदारमतवाद काय आहे? व्यासपीठावरून न तारलेल्या मंडळीच्या सभासदांना खुश करेल अशा गोष्टी बोलण्याद्वारे हा अस्तित्वात आला. आणि आज अनेक उपदेशक सेवक मंडळीच्या लोकांना जरी ते न तारलेले आहेत
तरी खुश करणारे आहेत. आणि हेच खमीर मिसळणे होय. शुभवर्तमानाच्या सत्यात अशा प्रकारची मिसळ केल्या जात आहे. फक्त खमीर मिश्रित ब्रेडच ते खातात, कारण खमीर ब्रेडला स्वादिष्ट बनविते. खमीर म्हणजे वाईट, ज्याला चांगल्यात मिसळल्या जाते. व येथे तो परुषी आणि हेरोद ह्याच्या चुकीच्या शिकवणुकीपासून सावधान राहण्याकरिता त्यांना सांगत आहे. 18वं वचन बघा, 8वा अध्याय 18वे वचन. डोळे असून तुम्हाला दिसत नाही काय? कान असून तुम्हाला ऐकू येत नाही काय? तुम्हाला आठवत नाही काय? मला कधीकधी धक्का बसतो की ज्या लोकांना आत्मिक सत्ये माहीत आहेत असे मी समजते, त्यांना पुष्कळदा ते माहीत नसतात. काही लोक अनेक वर्षांपासून पवित्र शास्त्र वाचत आहेत, परंतु ते त्या प्रेषितांप्रमाणे आहे ज्यांना कान असून ऐकू येत नाही. आता 19 ते 21 वचने. मी 5,000 लोकांना 5 भाकरी मोडून वाटून दिल्या, तेव्हा तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या भरून घेतल्या? ते त्याला म्हणाले 12. तसेच 4,000 7 भाकरी मोडल्या, तेव्हा तुम्ही किती पाट्या तुकडे भरून घेतले? ते म्हणाले 7. तेव्हा तो त्यांना म्हणाला, अजून तुम्हाला समजत नाही काय? देवाचे वचन जीवनाची भाकर आहे, कारण देवाचे वचन त्याला प्रगट करते. आम्हाला पवित्र शास्त्रातील भोजनाला घ्यायचे आहे व खोट्या शिकवणुकीपासून दूर राहायचे आहे. मला वाटतं त्याच्या शिकवणुकीद्वारे हे आम्हाला स्पष्ट होईल. 22वं वचन. मग ते बैतसैदा येथे आले, तेव्हा लोकांनी त्याच्याकडे एका आंधळ्याला आणले व आपण त्याला स्पर्श करावा अशी त्याला विनंती केली. वैशिष्ट्यपूर्ण चमत्कारांपैकी अजून एक चमत्कार ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. त्याने त्या आंधळ्याला स्पर्श करावा ह्या त्यांच्या विनंतीला संमती दिली. परंतु लक्षात घ्या की त्याने त्या आंधळ्याला गावाबाहेर नेले. काय बैतसैदा, ज्या ठिकाणी त्याने अनेक अद्भुत कार्ये केली होती, ते नासरेत, ज्या ठिकाणी अद्भुत कार्ये तो करू शकला नाही, असे झाले होते? त्याच्या थुंकवात काही औषधी गुण नव्हते, परंतु प्रभूने त्याचा विश्वास वाढविण्यासाठी थूकला वापरले. आता हे आपण वाचूया व जे आत्मिक सत्य ह्या ठिकाणी आहे ते समजून घेऊया. 23 ते 26 वचने सांगतात, तेव्हा त्याने त्या आंधळ्याचा हात धरून त्याला गावाबाहेर नेले आणि त्याच्या डोळ्यावर थुंकून व त्याच्यावर हात ठेवून त्याला विचारले, तुला काही दिसते काय? तो वर पाहून म्हणाला, मला माणसे दिसत आहेत असे वाटते, कारण ती मला झाडासारखी दिसत आहेत, तरी पण ती चालत आहेत. नंतर त्याने त्याच्या डोळ्यावर पुन्हा हात ठेविले, तेव्हा त्याने निरखून पाहिले आणि तो बरा झाला व सर्व काही त्याला स्पष्ट दिसू लागले. मग त्याला त्याच्या घरी पाठविताना त्याने सांगितले की ह्या गावात पाऊलसुद्धा टाकू नको. बैतसैदा येथील ह्या जागेसाठी न्यायाची घोषणा आधीच करण्यात आली होती. मत्ती शुभवर्तमान 11वा अध्याय 21वं वचन सांगतं, हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार? हे बैतसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार? आता ह्या चमत्कारात काहीतरी आहे जे आम्ही फार सावधानपूर्वक पाहायला हवे. श्रोत्यांनो, प्रश्न हा आहे की त्यांनी ही पद्धती का वापरली? काय अन्य चमत्कारात ज्याप्रमाणे त्याने बोलून किंवा स्पर्श करून डोळे उघडले, तसे तो का उघडू शकला नाही? अर्थातच श्रोत्यांनो, तो उघडू शकला असता. अगदी सुरुवातीलाच त्याने त्याला डोळस केले असते. परंतु त्या माणसासाठी येथे एक धडा आहे व आमच्यासाठी सुद्धा आहे. या घटनेमध्ये 3 पायऱ्या आम्हाला पाहायला मिळतात. पहिली पायरी, आंधळेपण. आम्ही सर्वप्रथम आत्मिक रूपाने आंधळे आहोत. त्या आंधळ्या माणसाप्रमाणे आम्ही म्हणू शकतो, मी पहिले आंधळा होतो, परंतु आता मी पाहू शकतो. परंतु आपणाला आढळेल की त्याला काही प्रमाणातच दृष्टी आली व फक्त मार्क ते आम्हाला सांगतो. दुसरी गोष्ट, दुसरी पायरी, काही प्रमाणात दृष्टी. काय आज आमची स्थिती अशी नाही? करिंथकरास पहिले पत्र 13वा अध्याय 12वे वचन सांगतं. करिंथकरास पहिले पत्र 13वा अध्याय 12वे वचन. कारण हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट असे दिसते, परंतु नंतर आपण साक्षात पाहू. अनेक लोक दावा करतात श्रोतांनो की त्यांना किती अधिक भेद ओळखण्याचा आत्मिक सूक्ष्मपणा मिळालेला आहे आणि त्यांना वाटतं की आम्ही सुद्धा त्याच पातळीवर आहोत. परंतु मी फार प्रामाणिकपणे सांगू इच्छिते की मी आरशात अस्पष्ट असे पाहते व अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मला समजत नाहीत. असे अनेक लोक आहेत ज्यांना असं वाटत नाही. त्यांना वाटतं की त्यांना सर्व काही माहिती आहे. अनेक लोक पवित्र शास्त्र अभ्यासाच्या वर्गाला येत नाहीत, कारण
त्यांना असं वाटतं की आम्हाला सर्व काही माहिती आहे, आम्हाला अधिक जाणून घेण्याची गरज नाही. सॉक्रेटिसने त्याच्या दिवसात एक विधान केले की सर्व अथेनी लोकांमध्ये तो सगळ्यात बुद्धिमान आहे. ह्यामुळे सर्वांना धक्का बसला, कारण तो एक नम्र वृत्तीचा माणूस होता. म्हणून त्यांनी त्याला त्याच्या बोलण्याचा अर्थ विचारला व त्याने असे काही उत्तर त्यांना दिले. अनेक अथेनी आहेत ज्यांना वाटतं त्यांना माहिती आहे व मला माहीत आहे की मला माहीत नाही व मला माहीत आहे की मला माहीत नाही. त्यामुळे मी अथेनी लोकांमध्ये सगळ्यात बुद्धिमान आहे. श्रोतांनो, अनेक संत लोकांना असं वाटतं की त्यांना माहिती आहे, परंतु पॉल म्हणतो की आम्हाला आरशात अस्पष्ट असे दिसते व या जीवनात आमची ही स्थिती आहे, परंतु जेव्हा आम्ही त्याच्या उपस्थितीत येऊ तेव्हा जसे आम्हाला माहीत व्हायला हवे तसे माहिती होईल. तिसरी पायरी पूर्ण दृष्टी. तिसरी पायरी जी आहे ती पूर्ण दृष्टी आहे. त्याच्या उपस्थितीत गेल्यावर आम्हाला पूर्ण आत्मिक दृष्टी मिळेल व तेव्हाच आम्ही खऱ्या अर्थाने पाहू शकू. आपल्याला आढळेल की जेव्हा प्रभूने हे सर्व संपवले तेव्हा त्याने पूर्णपणे बरे केले. काय आपण प्रभू येशूने आंधळ्यांना बरे करताना वापरलेल्या वेगवेगळ्या पद्धतींकडे लक्ष दिले आहे? बेसेदा येथे जेव्हा त्याने ह्या आंधळ्या माणसाला बरे केले तेव्हा त्याने त्याच्या डोळ्यांना स्पर्श केला, म्हणून ह्या माणसाला अनुभव आला. जेव्हा आंधळ्या बर्तिमाला येशूने बरे केले तेव्हा त्याने त्याला स्पर्श केला नाही, परंतु दुरूनच त्याला सांगितले व फक्त विश्वासाने त्याचे डोळे उघडले. परंतु जो जन्मतः आंधळा होता त्याला शिलोच्या तळ्यावर जाऊन धुण्याकरिता सांगितले व ही एक सगळ्यात अलग अशी पद्धती होती. योहानकृत शुभवर्तमान 9 अध्याय ह्यामध्ये ह्याविषयी आम्हाला सांगण्यात आलेले आहे. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आमच्याकरिता एक पाठ आहे. 27 वचन बघा. नंतर येशू व त्याचे शिष्य फिलिप्पाच्या कैसरियाच्या आसपासच्या खेड्यापाड्यात जावयास निघाले. तेव्हा वाटेत त्याने आपल्या शिष्यांना विचारिले, लोक मला कोण म्हणून म्हणतात? इथे महत्वाची गोष्ट म्हणजे येशू कोण आहे? मानव त्याला काय समजतो हे येशू जाणून घेऊ इच्छित होता. काय श्रोतानो, आपण प्रभू येशू ख्रिस्ताशी जुळलेले आहात? त्याच्याशी एक झालेले आहात? ही फार महत्वाची गोष्ट आहे. आम्हाला त्याच्याशी योग्य नाते जुळून त्याच्या सहभागितेचा आनंद उपभोगायचा आहे. जर आपण नकाशात पाहाल तर आपणाला 3 कैसरिया दिसतील. कैसरिया फिलिप्पी गालिल समुद्राच्या उत्तरेला आहे आणि ह्यावेळी येशू उत्तरेकडे आहे व तो तेथून वळून सरळ येरुशलेमकडे जाणार आणि तेथून वधस्तंभाकडे. 28 वचन बघा. त्यांनी त्याला उत्तर दिले, बप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक संदेष्टांपैकी एक असे म्हणतात. श्रोतानो, तो कोण आहे ह्याविषयी फार गोंधळ होता. सारी मते उच्च होती, परंतु तो नक्की कोण होता हे स्पष्ट करणारी ती मते नव्हती. 29 वचन. तेव्हा त्याने त्यास विचारिले, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? पेत्राने त्याला उत्तर दिले, आपण ख्रिस्त आहात. त्याच्या पहिल्या भागातील सेवेतील त्यांची ही शेवटची परीक्षा होती. शिमोन पेत्राने म्हटलेली ही एक सर्वात सुंदर गोष्ट होती. तो समूहाच्या वतीने बोलला. ह्या कबुलीचा अगदी थोडा भाग मार्क आम्हाला सांगतो. श्रोत्यानो, ख्रिस्त हे नाव नाही. येशू हे त्याचे नाव आहे. ख्रिस्त हे त्याचे शीर्षक आहे. इब्री भाषेत हे मसीहा आहे, म्हणजे अभिषिक्त. हे शीर्षक जुन्या करारातील सर्व सखोल अर्थ असलेल्या नावाचे संकलन आहे. मिखाचे पुस्तक 5 अध्याय 2 वचनामध्ये इस्रायलाचा शास्ता असे म्हटलेले आहे. यशायाचे पुस्तक 7 अध्याय 14 वचनात इम्मॅन्युएल अर्थात आमच्या सन्निध देव असे म्हटलेले आहे. स्तोत्रसंहिता 2 अध्याय 2 वचनामध्ये त्याला परमेश्वराचा अभिषिक्त म्हटलेले आहे. स्तोत्रसंहिता 45 अध्याय 6 आणि 7 वचनांमध्ये हर्षदायी तेलाचा अभिषेक करण्यात आलेला असे त्याला संबोधलेले आहे. मलाकीचे पुस्तक 3 अध्याय 1 वचनामध्ये करार घेऊन येणारा निरोप्या असे त्याला म्हटलेले आहे. ही काही जुन्या करारातली वचने आहेत जी येशू परमेश्वराला प्रगट करण्याकरिता आला असे दर्शवितात. आता आपण 30 वचन वाचूया. 8 अध्याय 30 वचन. तेव्हा माझ्याविषयी कोणाला सांगू नका अशी त्याने त्यांना ताकीद दिली. श्रोत्यानो, अशी बंदी का? सुवार्तेची कहाणी पूर्ण होईपर्यंत
त्यांना वाट पाहायची होती. आता पुढचे वचन लक्षात घ्या, 31वे वचन. तो त्यास असे शिक्षण देऊ लागला की मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी, वडील मंडळ, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून नाकारले जावे, जीवे मारले जावे आणि त्याने 3 दिवसानंतर पुन्हा उठावे ह्याचे अगत्य आहे. ही गोष्ट तो उघड बोलत होता तेव्हा पेत्र त्याला बाजूला घेऊन त्याला दटावू लागला. तेव्हा त्याने वळून आपल्या शिष्यांकडे पाहिले व तो पेत्राला दटावून म्हणाला, सैताना, माझ्यापुढून चालता हो, कारण तुझा दृष्टिकोन देवाचा नव्हे तर मनुष्याचा आहे. ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त तारणाकरिता त्याचे जे कार्य आहे ते प्रगट करीत आहे आणि तो स्वतःविषयी दुसरे असे काहीच सांगत नाही. 33व्या वचनात त्याने सैतानाला माझ्यापुढून चालता हो असे म्हटलेले आहे. कारण श्रोत्यानो, सैतान नेहमीच त्याला त्या कार्यापासून अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करीत होता आणि पेत्राच्या रूपामध्ये त्याने पुन्हा एक वार त्याला त्या कार्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. आणि ह्यावेळेला प्रभू येशूने म्हटले की तुझा दृष्टिकोन देवाचा नव्हे तर मनुष्याचा आहे. श्रोत्यानो, आज सुद्धा सैतान ह्या कार्यामध्ये व्यस्त आहे. तो लोकांना येशू ख्रिस्ताकडे येण्यापासून दूर ठेवतो. जेव्हा लोक देवाचं वचन ऐकतात तेव्हा त्या वचनाकडे दुर्लक्ष त्यांनी करावे अशा प्रयत्नात सैतान असतो आणि म्हणून तो अनेक प्रकारे विघ्न आणतो, बाधा आणतो आणि लोकांना देवाचे वचन ऐकण्यापासून, देवाकडे येण्यापासून अलिप्त ठेवतो. आज तो आपल्या कार्यामध्ये व्यस्त आहे, परंतु तितक्या सामर्थ्याने परमेश्वर सुद्धा कार्य करीत आहे. देवाचे वचन अनेक माध्यमातून आज जगात लोकांपर्यंत पोहोचत आहे. आणि श्रोत्यानो, आम्ही देवाचे आभार मानतो की रेडिओसारख्या माध्यमातून आम्ही देवाचे वचन आपणापर्यंत पोहोचवू शकत आहोत. परमेश्वराची दया आहे, कृपा आहे. या वचनाकडे दुर्लक्ष करू नका. प्रार्थनापूर्वक हे वचन ऐका आणि सत्य जाणून घ्या. आज प्रभू येशू ख्रिस्त आपणातील प्रत्येकाला बोलावित आहे. त्याच्या हातात आपले जीवन समर्पित करा. त्याला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारा. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपल्याला आशीर्वाद देव.